यावेळी 1,70,00,000 सदस्य करण्याचं उद्दिष्ट भाजपाने ठरवलं असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 1 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा भाजपा कार्यकर्त्यांनी पार केला असल्याचं दानवे म्हणाले। भाजपाने सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा सुरू केली असून जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच भाजपामध्ये पक्षाचे पदाधिकारी होता येईल असं दानवे यांनी स्पष्ट केले। तर जालना जिल्ह्यात आतापर्यंत भाजपच्या एकूण 2,25,300 सदस्यांची नोंदणी झाली असून या संदर्भातील जी माहिती आहे ती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। 1,70,00,000 सदस्य करण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये ठरवलं आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज बूथच्या रचनेप्रमाणे ते टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि 1 कोटीचा टप्पा अगोदरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार केलेला आहे। सदस्य नोंदणीच्या आढाव्याबरोबरच सक्रिय सदस्याचा नोंदणी सुद्धा भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे आणि जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच पक्षाचं पदाधिकारी होता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।